जय भीम सर्वांना. तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आज माझा बर्थडे होता आणि माझा बर्थडे सेलिब्रेशनचा बिलकुल पण मूड नव्हता. म्हणजे मला केक पण कट नव्हता करा वाटत, बिकॉज की म्हणजे कोणत्या पण फेस्टिवल असो काही असो, माझ्यासोबत माझे बहीण भाऊ असतात, पण या टायमिंगला ते माझ्यासोबत नव्हते. सो मला त्यांची खूप जास्त आठवण येत होती आणि मग माझा मूड पण नव्हता काहीच करायचा. सो मम्मी म्हणली आपण जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला तरी जाऊ. सो आम्ही जवळच्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे कॅनॉटला आलो होतो, हॉटेल VIP मराठामध्ये. मम्मी पप्पा मी अजिंक्य आम्ही चौघजण हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला. मी संभाजीनगरची आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडता का हे पण सांगा आणि मी डेली ब्लॉग चालू करू का हे पण कमेंट करून सांगा नक्की. डिशेस पण बघून असं तोंडाला पाणी सुटलं होतं. मला चला आता ट्राय करून बघूया. पप्पानी ऑर्डर दिली होती, तोपर्यंत आम्ही मेन्यू कार्ड बघत होतो आणि जोपर्यंत आपली ऑर्डर येत होती म्हणलं थोडंसं चला फोटो व्हिडिओ काढून घेऊया. आणि मसाला पापड आला तेवढ्यात मम्मीनी म्हणजे मम्मी तर म्हणली नव्हती पप्पाला खाऊ घाला म्हणून, मग पप्पानी मम्मीला खाऊ घातलं. मी मम्मीला म्हणलं की तूच काय खातीये, तू पण पप्पाला खाऊ घाल. सो मम्मीने पण पप्पाला खाऊ घातलं आणि इकडं आमचा मसाला पापड खाणं चालूच होता. ताईचा व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ कॉल आल्यावरती म्हणती तुम्ही मस्त गेले हॉटेलमध्ये खायला आणि मी खाते म्हणे घरी भात, तो पण सकाळचा भात गरम करून खाते म्हणे. खूप जास्त हसू येत होतं, पण मी खूप जास्त मिस करत होते माझ्या बहीण भावाला. स्टार्टरमध्ये तंदुरी चिकन मागवलं होतं आणि जेवायला आम्ही हाफ मटन हंडी घेतली होती. पप्पाने त्यांच्यासाठी बाजरीची भाकर आणि आम्ही बटर गार्लिक नान मागवलं होतं आमच्यासाठी, बिकॉज की उन्हाळा चालू आहे. सो बाजरीची भाकरमध्ये खूप जास्त हीट असते आणि आम्ही जेवण खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे जेवणाची टेस्ट एकदम 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 भारी होती आणि तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅनॉट प्लेस हॉटेल VIP मराठा आणि इथली सर्विस पण खूप भारी आहे आणि क्वांटिटी पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे जेवणाची एकदम. जेवणाचा शेवट आम्ही मस्त पान खाऊन केला होता. हे पान आम्ही हॉटेलच्या बाहेर आल्यावर खाल्लं होतं, हॉटेलमध्ये नव्हतं खाल्लं. आणि घरी आल्याच्या नंतर मला खूप जास्त एक्साइटमेंट होती की मला जे गिफ्ट दिलंय त्या गिफ्टमध्ये काय असणार आहे. आता ज्या व्यक्तीने गिफ्ट दिले त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये 3 वस्तू असणार आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला हे गिफ्ट कोणी दिलं असेल. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक फॉलो करा, व्हिडिओजला शेअर करा, सेव्ह करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातं हे मला पण कळलं पाहिजे. आणि थँक्यू सो मच गाईज, तुम्ही मला सपोर्ट करताय त्यासाठी.